नमस्कार मित्रांनो, मी PSI विशाल सवई आपल्या सर्वांचं आपल्या या पॅशन इंग्लिश स्टडी फॅमिलीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, MPSC मधून पोस्ट मिळवायची म्हटलं की फार ते डोंगरा एवढं वाटतं की भरपूर वर्ष त्याला द्यावी लागते आणि ते फार अवघड वाटतं. पण मित्रांनो, आपल्याकडे असे पण काही लोक आहे की ज्यांनी वयाच्या 21व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी PSI पोस्ट मिळवली. मित्रांनो, माझा हॉस्टेलचा रूममेट, माझा मित्र की जो माझ्यासोबत राहिला होता, प्रेमराज गव्हाणे, याचं वय सध्या 21 वर्ष आहे आणि यांनी कॉलेज सुरू असतानाच MPSCची तयारी सुरू केली होती आणि रूममध्ये असताना मी त्याला बघायचो आणि याने 8व्या क्रमांकानं पण राज्यामधून वयाच्या 21व्या वर्षी पहिल्या प्रयत्नामध्ये तो PSI मध्ये सिलेक्शन झाला. मित्रांनो, मी पोस्टिंगला असताना सुद्धा जेव्हा हॉस्टेलला यायचो जेव्हा 6 वाजता सकाळी पुण्याला यायचो तेव्हा मी हे बघायचो की तो 6 वाजता टॅब घेऊन होकॅपचे व्हिडिओज बघतोय किंवा वेगवेगळ्या क्लासेसचे किंवा अभ्यास करतोय, रिव्हिजन करतोय. मित्रांनो, म्हणून तर जी सक्सेसफुल लोक असतात त्यांच्यासाठी एक एक मिनिट महत्त्वाचा असतो आणि त्यांना त्या वेळेचं महत्त्व माहीत असतं. मी जास्त वेळ न घेता आपला हा मित्र 21व्या वर्षी PSI कसा झाला, त्याचा प्रवास कसा होता हे तर आपल्याला सांगणार आहे. तर आपण सगळ्यांनी PSI प्रेमराज गव्हाणे याचं स्वागत करूया आणि कुठलाही वेळ न दवडता त्याने बोलण्यास सुरुवात करावी अशी विनंती करतो. तर धन्यवाद विशाल सर, मला तुमच्या पॅशन इंग्लिश स्टडीमध्ये बदलल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, माझं नाव प्रेमराज संपत गव्हाणे. मी धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील खामगाव या ग्रामीण खेड्यातून आलेलो आहे. तर विशाल सरांनी सांगितलं, म्हणजे जरी तुम्हाला इथे 21व्या वर्षी दिसत असेल तर मी वयाच्या म्हणजे 18 वर्षापासून या MPSC क्षेत्रात आलेलो आहे. तर माझी 10वी ही माझ्या शहराच्याच ठिकाणी म्हणजे धाराशिवमध्येच झाली. 12वी देखील तिथे झाली. त्यानंतर 12वीला असं प्रसंग घडला की बाबा, 12वीला माझी 12वी 2021ला झाली. 2020-21 हे कोरोनाचंच वर्ष होतं. मग आमचे 12वीचे पेपर झाले नाहीत. मग आपणाला माहीत आहे की बाबा, कोरोना काळात ऑनलाईन लर्निंग हे प्लॅटफॉर्म सर्व म्हणजे जगात चालू झालं होतं. मग त्या काळात माझ्याकडे मोबाईल आला, कारण आमचे लेक्चर ऑनलाईन व्हायचे मग 12वीचे. मग मला त्यात काय मन लागायचं नाही की बाबा, मी आधीच ठरवलं होतं की एक सरकारी अधिकारी व्हायचं आणि वडिलांनाही देखील वाटायचं की बाबा मुलगा चांगला अधिकारी झाला पाहिजे. त्यानंतर 12वीला सांगितल्याप्रमाणे मोबाईल आला. मग मी ती कॉलेजचे लेक्चर बघायचो, पण मला त्यात काय आवड नव्हती. मग मी कधी म्हणजे असं लेक्चर बघत बघत यूट्यूब बघायचो. त्यात मला MPSC काय असते, UPSC काय असते याबद्दल मला माहिती मिळाली. आणि आमच्या गावात 1-2 जण होते की बाबा, ते बी ह्याचा अभ्यास करायचे. मग ते पुण्याला अभ्यास करत होते. मग ती घरी आले, मग मी त्यांच्याकडे जायचो. ती पेपर कधी सोडवायलेले असायचे, म्हणजे ती पुस्तक वाचायचे MPSCचे. मग मी त्यांना विचारायचो की बाबा हे काय असतं. मग ते मला सांगायचे. MPSCबद्दल त्यांनी मला सांगितलं की बाबा, तू एवढं लवकर का आम्हाला एवढं विचारायलास, तू शिक. मग मी म्हणायचो की बाबा, मला लवकर व्हायचं आहे, ह्यात लवकर यश मिळवायचं आहे. मग ते मला सांगायचे की बाबा असे विषय असतात, हे सब्जेक्ट असतात. मग मी त्यांना वारंवार विचारायचो. मग ते देखील मला सांगायचे. 12वीला असताना आमचे पेपर झाले नाहीत, कोरोनात बोर्डाचे पेपर झाले नाहीत. मग 12वीचा निकाल बी उशिरा लागला. म्हणजे जो काही निकाल आपला जूनमध्ये लागत असतो, तो निकाल ऑगस्टमध्ये लागला. मग त्या दरम्यानच्या काळात मला या स्पर्धा परीक्षेबद्दल जास्त माहिती मिळाली. मग आणि त्यातल्या त्यात आपण ग्रामीण भागातले असल्यामुळे जास्त तर आपल्याला PSI म्हणजे जास्त अधिकारी आपल्या ग्रामीण भागातून PSI झालेले असतात, कारण PSIच्या जागा जास्तीत जास्त असतात. मग मला या पदाबद्दल जास्त माहिती झाली. मग माझं बी त्याच्याकडे आकर्षण झालं. आणि त्यानंतर 2021ला मी CET देखील दिली ती. CETला देखील चांगले मार्क होते. पण CETला जो काही कॅप राऊंड असतो, म्हणजे कॉलेजची नावं द्यायची असतात ॲडमिशन घेण्यासाठी, इंजिनिअरिंग वगैरे. माझं PCM झालं होतं. मग मी इंजिनिअरिंगची CET दिली ती. त्यात देखील मला चांगले मार्क होते. पण मी असं केले की कॅपचा फॉर्मच भरला नाही. मग माझ्यावर घरचे चिडले की बाबा, तुला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, पण आपल्याकडं म्हणजे घरचं बॅकग्राऊंड बी चांगलं नव्हतं. जमीन बी थोडी होती. वडील बी आज प्रायव्हेट कारखान्यात आहेत कामाला, म्हणजे कामगारच आहेत. मग ते म्हणायचे की बाबा, तू ॲडमिशन घे कशाला तरी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी कर. मग मी म्हणायचो की बाबा, 2-2
करण्यापेक्षा म्हणजे त्यांना देखील विश्वास होता की बाबा पोरगं काहीतरी करू शकतं, विश्वास होता. पण हे क्षेत्र असं आहे की बाबा यात काय शाश्वती नाही. मग ते मला म्हणायचे की तू ॲडमिशन घेऊन तयारी कर. मग मी काय त्यांना फॉर्मच भरला नाही. असं करत करत फॉर्म भरायची म्हणजे तारीख निघून गेली. मग दुसऱ्या दिवशी सांगितलं बाबा मी फॉर्म नाही भरला, मला फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करायची. मग वडील माझ्यावर चिडले. महिना 2 महिने बोलतच नव्हते, म्हणजे महिनाभर तर बोलतच नव्हते. मग त्यानंतर आमच्या गावातील एक जण पुण्याला ह्याच्या स्टडी करायसाठी आलता. मग त्यांना कसं तरी कन्व्हिन्स वडिलाला केलं आणि वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला की बाबा जा, आता तू करायचंच म्हणतोय तर कर, आणि विश्वास होता. मग त्यांनी मला त्यांच्यासोबत मी पुण्याला डिसेंबर 2021 आलो. मग स्टार्टिंगला आल्या आल्या जो की गणित मला चांगलं होतं, मग मला फक्त गणित गणित घेतलं की सोपं वाटायचं. पण जे दुसरे विषय होते GSचं, ती मला म्हणजे अवघडच वाटायचे. काय काय गोष्टी मला स्टार्टिंगला सोप्या वाटायच्या, पण ती थोडं आज वाचलं की उद्या लक्षातच राहत नव्हतं. मग त्यांनी असं केलं की बाबा तू जर तुला कळत नसेल, जर जो काही विषय तुला अवघड वाटत असेल तर तू त्याचा क्लास लाव. आणि पुण्यात आलो म्हणजे एका म्हणजे चांगल्या योग्य ठिकाणी आलो, असं मला म्हणजे चांगली संगत भेटली. जसं की आपले PSI विशाल सर, म्हणजे आमच्या हॉस्टेलचं असं आहे की जास्तीत जास्त अधिकारी हे PSI म्हणूनच तिथून निघून गेले. म्हणून मला बी त्या PSI पदाबद्दल अजून आवड निर्माण झाली. जे काय आपण PSI होण्यासाठी आलतो तीच पोरं जर आपल्या म्हणजे तेच अधिकारी आपल्या सोबत सानिध्यात राहतात तर त्याबद्दल मला आवड निर्माण झाली. मग ह्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं की बाबा तू ह्या चुका करू नको, हे क्लास कर. आत्ताच जर तू चांगला अभ्यास केला तर तुला पुढचं जड जाणार नाही, हेच वय असतंय. म्हणून मी त्यांचं ऐकायचो. मग ते जे सांगायचे की बाबा इथं ह्या घटकासाठी तुला हे करावं लागेल, मग मी त्यांचं ऐकायचो. मग सांगणारे देखील चांगले होते, त्यांनी देखील मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यानंतर मी क्लास लावला. पहिल्यांदा मला एक म्हणजे बाकी विषय आता पॉलिटी जरा राजकारणाची आवड असल्यामुळे पॉलिटी जरा थोडा सोपा जायचा. आणि इकॉनॉमिक्स वाचायला घेतलं काय त्यातल्या काही कन्सेप्ट कळायच्या, पण काही कन्सेप्ट कळतच नव्हत्या. मग त्यामुळे मी क्लास लावून घेतला, इकॉनॉमिक्सचा क्लास लावून घेतला. त्यानंतर मी वेळोवेळी जेवढं क्लासमध्ये शिकवतील तेवढं मी जाऊन वाचायचो. मग तेवढं मला परफेक्ट व्हायचं. आणि जे काही गोष्टी अजून राहायच्या ते आपले जे काही मित्र होते ते मला ते कन्सेप्ट सांगायचे, मग त्यांचा फायदा झाला. अजून काय सर? हां, मग मी आता इकॉनॉमिक्सचा क्लास लावला. मग पुन्हा थोडं इकॉनॉमिक्स सोपं चाललं. त्यानंतर अजून एक GSचा सब्जेक्ट लावून घ्यावं म्हणलं. मग पुन्हा पॉलिटी लावला. म्हणजे फर्स्ट इयरलाच जास्तीत जास्त मी क्लास करून घेतलं, कारण एकदमच म्हणजे 12वी म्हणजे एकदम करंटमधलाच अभ्यास होता की म्हणजे अभ्यासाची लिंक तुटली नव्हती. मला की बाबा आपल्याला अभ्यासच करा, त्यामुळे मी क्लासेस जॉईन केले. कारण आपल्याला म्हणजे काही शाळेतले पेपर नाहीत, आता तुम्हाला तर माहीतच आहे की बाबा स्पर्धा परीक्षा आहे, जागा तर कमीच असतात. या स्पर्धेत टिकण्यासाठी मी विचार केला की बाबा आपल्याला जे काही बारकावे आहेत ते देखील आपल्याला त्या बारकावेपर्यंत म्हणजे इतकी खोली गाठायची, एवढ्या अभ्यासाची खोली गाठायची की बाबा एक बी घटक राहिला नाही पाहिजे, म्हणून मी क्लासेस करून घेतले. तर तुम्हाला एक सांगणार की बाबा जे तुम्हाला घटक अवघड जातात, म्हणजे जे विषय तुम्हाला अवघड जातात त्याचे तुम्ही क्लासेसच करून घ्या. आणि यूट्यूबचा पुन्हा आपले गुगलचा आता आलेलं ChatGPT याचा योग्य प्रकारे वापर करा. आणि जे काही आता सर्व उपलब्धच आहे म्हणजे या घटकांवर, मग तुम्ही देखील तसं करू शकता. आणि जे तुम्हाला अवघड आहे त्याचा तुम्ही क्लासच करा. कारण तुम्ही आता मित्राला विचारताल पण ती काही गोष्टी सांगतील, पण तुम्हाला या स्पर्धेत टिकायचं आहे त्यासाठी तुम्ही करूनच घ्या. त्यानंतर फर्स्ट इयरला मी म्हणजे GSचे बऱ्यापैकी क्लास करून घेतले. इकॉनॉमिक्स केला, पॉलिटी केला. त्यानंतर हिस्ट्रीचं बी मला म्हणजे पाठ व्हायचं, पण ते एकदम म्हणजे म्हणून करूनच घेतला क्लास, हिस्ट्रीचा बी करून घेतला. त्यानंतर माझं 12वी PCM होतं. केमिस्ट्री आणि फिजिक्स चांगलं होतं, पण मला विषय बायोलॉजी नव्हता. मग मी बायोलॉजीचा देखील क्लास करून घेतला. त्यानंतर फर्स्ट इयर असं झालं. त्यानंतर सेकंड इयरला मी सेकंड इयर बी म्हणजे निम्म GSच चांगलं केलं. त्यानंतर असं मला जाणीव झाली की बाबा आपल्या GS तर चांगलं झालं. मग नंतर मी जो काही आपले मेन्सला भाषा विषय असतात
त्यापैकी एक भाषा करावी म्हणलं. आता सर्वजण आपण ग्रामीण भागातलेच, आपली सर्वांची मराठी बऱ्यापैकी चांगली असते, म्हणजे चांगलीच असते इंग्लिशच्या तुलनेत. म्हणून मी इंग्लिशचा पहिल्यांदा क्लास करावा म्हणलं आणि इंग्लिशचा मी क्लास करून घेतला. पुन्हा ज्या काही कन्सेप्ट होत्या म्हणलं आता सेकंड इयरला क्लास लावला, आपल्याला अजून पेपरला 1 वर्ष आहे. मग मी क्लास केल्यावर ते 1 वर्ष ते एकदम परफेक्टच करून टाकलं. PYQ टाईप. एक सांगायचं आपल्याला की बाबा तुम्ही जो काही विषय करतात त्याच्या आधी तुम्ही PYQ बघा आणि PYQ शक्यतो पाठच करून टाका. कारण जवळपास 30-40% तर पेपर PYQचाच असतो, जवळपास 40% तरी, कमीत कमी 40%. त्यासाठी तुम्ही PYQ म्हणजे गरजेचं आहे. त्यानंतर मी इंग्लिशचा क्लास केला. पुन्हा लास्ट इयरला म्हणजे एक सांगायची गोष्ट म्हणलं तर मला 10वीला चांगले मार्क होते, म्हणजे माझं शिक्षण चांगलंच झालं, 10वीला चांगले होते. त्यानंतर मी असं स्कॉलरशिपचा बी विद्यार्थी होतो. तेव्हा मला स्पर्धा परीक्षेबद्दल म्हणजे जरा माहीत होतं की बाबा या परीक्षांबद्दल. त्यानंतर सेकंड इयरला मी म्हणजे आता 1 वर्ष राहिलं आपल्या पेपरला, म्हणजे लास्ट इयरला मी म्हणजे करंटचं सांगायचं म्हणलं तर करंट हा विषय देखील अतिशय महत्त्वाचा आहे आणि करंटला आपल्याला चांगले मार्क बी येऊ शकतात. आणि करंट आपल्याला करायचं म्हणलं तर आपली जी आता जो पेपर आहे त्याच्या आधी 1.5 वर्ष तरी करंट आपलं चांगलं पाहिजे. जो काही पेपर आहे त्याच्या आधी दीड वर्ष. मग ते करा तुम्ही. आता प्रिलिमचे अजून विषय करंटचं तुम्हाला सांगितलं. त्यानंतर मॅथ मी जेव्हा आलो या क्षेत्रात तेव्हा मॅथ 15 मार्काला होतं, म्हणजे 15 प्रश्न होते प्रीला आणि मेन्सला बी 15 प्रश्न होते. पण 2022ला असं चेंज झाला किंवा प्रीला 2023च्या पेपरपासून प्रीला 20 प्रश्नाला गणित आलं आणि मेन्सला 22 प्रश्नाला आलं. आणि माझा गणित आवडता होता, म्हणून मी गणिताची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली की आणि गणित आपल्याला म्हणजे रिझल्टच देऊ शकतो आणि माझा निकाल फक्त म्हणजे माझ्याच विषयानं म्हणजे गणितानंच दिला असं मी म्हणेल. आणि गणिताचा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करा आणि गणिताचा एखादा जर एकाला आता सर्वांचं म्हणजे काही जणांचं चांगलं असते, काही जणांचं थोडं कच्चं असते. त्यासाठी ज्यांचं काही कच्चं आहे, ज्या मुलांचं कच्चं गणित आहे त्यांनी क्लासेस करून घ्या. जो काही मार्केटमध्ये चांगला क्लास आहे ते करून घ्या. त्यानंतर आता सायन्सचं म्हणलं तर तुम्हाला माहीतच आहे, म्हणजे सायन्सला आपल्याला काही पैकीच्या पैकी आता काही जणांना पडत असतात, पण माझं बी सायन्स थोडं वीकच होतं. मग आपल्याला फक्त ॲव्हरेज तरी आले पाहिजे सायन्स या घटकात मार्क. मग 15 पैकी साधारणतः 9 ते 10 प्रश्न तरी बरोबर आले पाहिजे जर आता कट ऑफचा विचार केला तर सायन्सच्या विषयात. मग सायन्सचे तुम्ही PYQ तर पाठच करा, म्हणजे प्रत्येक विषयाचं PYQ पाठच करा, पण जास्तीत जास्त सायन्सकडे थोडं जरा लक्ष द्या. कारण आत्ता विद्यार्थ्यांना जुन्या विद्यार्थ्यांना आधी 2-3 मार्क येत होते, पण आत्ता काही विद्यार्थी म्हणजे सर्वांनीच आता क्लास वगैरे टेस्ट सिरीज या माध्यमातून सायन्स सर्वांनी आता चांगले केले आणि सर्वांना आता चांगले मार्क येलेत ॲव्हरेज. मग सायन्सचं तुम्ही तसं करा. आता इतिहासचं म्हणलं तर इतिहासचं सर्व फॅक्च्युअलच आहे. त्यासाठी इतिहास सगळं फॅक्च्युअलच आहे. इतिहासासाठी बी एक छान क्लास करा. त्यानंतर भूगोल. आता भूगोलचा अभ्यास कसा करायचा तर भूगोलचा आपल्यासमोर महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल आहे. महाराष्ट्रासाठी तुम्ही म्हणजे नकाशेच ठेवा, म्हणजे जे काही ॲटलस आहे मार्केटमध्ये आपलं नकाशाचं ॲटलस ते समोर ठेवा आणि भूगोलच्या कन्सेप्ट्स वगैरे. पुन्हा भूगोल बी आता कंबाईनचा विचार केला तर जास्तीत जास्त फॅक्टच येतात. भूगोल झालं, इतिहास झालं, बाकी विषयाचं झालं. मग त्यासाठी तुम्ही एकदम पाठांतर तुमचं चांगलंच असलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही करा चांगलं. आता पुढचा आता राहिला इकॉनॉमिक्सचा. इकॉनॉमिक्सचा कन्सेप्ट चांगलं ठेवा. इकॉनॉमिक्सला आता मुलांना 15 पैकी जवळजवळ 12 ते 13 प्रश्न बरोबर येईल. मग इकॉनॉमिक्सचं PYQ, इकॉनॉमिक्सचे एखादे रेफरन्स, इकॉनॉमिक्सच्या नोट्स काढा. ज्या काही तुम्हाला जे संकल्पना तुम्हाला आवड जातात त्यासाठी तुम्ही आता तयारीच करा चांगली. आता राहिला विषय पॉलिटीला पैकीच्या पैकीसुद्धा मार्क येऊ शकतात. पॉलिटीला मुलांना 15 पैकी 15, 15 पैकी 14 आता हे चांगले म्हणजे असे मार्क यायला लागलेत. पॉलिटी जरा सोपं म्हणजे पहिल्यापेक्षा आता जरा थोडं सोपं विचारायला लागलेत. आता प्रिलिमचं झालं ना विषय सगळं. प्रिलिमचे झाले. आता मेन्सचं तुम्हाला सांगतो.
आता मेन्सला आपल्याला 2 पेपर आहेत. फर्स्ट पेपर आहे तो 50 प्रश्न मराठीला आणि 50 प्रश्न इंग्लिशला. आता 50 प्रश्नापैकी दोन्हीचं जर विभाजन केलं तर वोकॅब्युलरी दोन्हीत बी 18 ते 20, 18 ते जवळजवळ 20च प्रश्न धरा. 20 इकडले 20 तिकडले 20, त्यानंतर उतारा 5 5, म्हणजे आता 25 25 झाले आणि उरलेलं 25 मार्काला ग्रामर येतं. मुलांचं असं झालं की बाबा नुसतं ग्रामरच करतात, परंतु मेन्सला आल्यावर परंतु व्होकॅब्युलरी हा देखील विषय पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणार आहे. त्यासाठी तुम्हाला दररोज वारंवार सरावच करावा लागेल. आणि एकदा आता मुलं जी एसच एवढं करतात की बाबा त्यांचं जी एसचे म्हणजे पान नंबर आणि वरी काय आहे हे देखील सांगू शकतात, परंतु व्होकॅब्युलरी हा घटक आला समोर की मुलं जरा कटाळ करते ते. हां, परंतु त्या विषयाकडे निग्लेक्ट करू नका, कारण तो विषय म्हणजे आता मला देखील 18 पैकी 17 प्रश्न बरोबर आहेत. आणि त्याचं कारण की बाबा मी पहिल्या दिवसापासून व्होकॅब्युलरी हा विषय घेतला आणि मेन्स प्रिलिम फक्त तुम्हाला क्वालिफाय करायची आणि मेन्स तुम्हाला डायरेक्ट पोस्ट आहे. मग प्रिलिमला काय तुम्हाला कट ऑफ एवढे जरी मार्क पडू, अगर त्याच्यापेक्षा 10 किंवा 15 मार्क जरी जास्त पडू, त्याचा काय उपयोग नाही. तुम्हाला फक्त मेन्सच पोस्ट देणार आहे. म्हणून मेन्सला जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. व्होकॅब्युलरी चांगली करा, मराठी इंग्लिश व्होकॅब्युलरी चांगली करा. पुन्हा त्यासाठी आता बाजारात अवेलेबलच आहेत किंवा PYQचे पुस्तकं, ते तुम्ही म्हणजे प्रत्येक प्रश्न तुम्ही पाठच करा. जे काही 1984 पासून मार्केटमध्ये दिले, 1984 ते 2000 आता 2025पर्यंत जेवढ्या काही परीक्षा झाल्या तेवढे प्रश्न तुम्ही पाठच करून टाका. पाठ म्हणजे कन्सेप्ट ना, असं पाठ म्हणजे पाठांतर नाही. पेपर वनला सध्या विद्यार्थ्यांना 80 हा स्कोअर ॲव्हरेज झालेला आहे. तुम्ही कसं म्हणजे 85पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. 85 ते 90 प्रश्न बरोबर मार्क आलेले आहेत 100 पैकी. म्हणजे आता दोन मार्काला एक प्रश्न आहे, म्हणून आपली मेन्स 400 मार्कांची आहे. फर्स्ट पेपर 400चे आहे ना. फर्स्ट पेपरला आता प्रश्नाच्या स्वरूपात सांगतो, जरा मार्काच्या स्वरूपात नाही सांगत. 100 पैकी काही विद्यार्थ्यांचे माझ्यासोबतच्या 92 प्रश्न बरोबर आलेले आहेत. पुन्हा काही जणांचे 90, पुन्हा माझेच 88 प्रश्न बरोबर आले ते फर्स्ट कीनुसार. परंतु असं झालं की सेकंड कीनं जवळपास दोन्ही पेपरचे मिळून 12 प्रश्न कॅन्सल झाले, म्हणून माझा फर्स्ट पेपरला जास्तीत जास्त बरोबर आले ते माझे कॅन्सल झाले, म्हणून डायरेक्ट 85चा स्कोअर माझा 80वर येऊन ठेपला. तर फर्स्ट पेपरचं सांगायचं म्हणलं तर तुम्ही हे बाजारात जे PYQची पुस्तकं आहेत तेवढी करा. त्यानंतर व्होकॅब्युलरी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा, कारण तो पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय आहे. आणि फर्स्ट पेपरला शक्यतो जास्तीत जास्त मार्क पाडण्याचा प्रयत्न करा. आणि आता सेकंड पेपरचं विभाजन जर बघितलं तर मोस्ट इम्पॉर्टंट 3 विषय MSc हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. M म्हणलं की मॅथ आणि रिझनिंग, S म्हणलं की सायन्स आणि C म्हणलं की करंट. मॅथ रिझनिंगचे प्रश्न किती आहेत आपल्याला 22, आणि 22 पैकी 10 प्रश्न रिझनिंगचे आहेत. पुन्हा 5 प्रश्न हे स्टॅटिस्टिक्सचे आहेत, जे की आपल्या पाय चार्ट स्वरूपात येतात प्रश्न. त्यानंतर बाकी उरलेले मॅथचे आहेत. एक सांगायचं राहिलं की बाबा तुम्ही एवढी भारी करा की बाबा मेन्सचा सेकंड पेपर तुम्हाला डायरेक्ट मेन्सला गेल्यावर म्हणजे एकदम नवीन नाही वाटलं पाहिजे. त्यातलं आपल्याला नवीन काय वाटलं पाहिजे की बाबा टेक्नॉलॉजीसारखे विषय, त्यानंतर पर्यावरणासारखा छोटा विषय, त्यानंतर जे RTI RTS हे 3 प्रश्न जे येतात हे फक्त तुम्हाला नवीन वाटलं पाहिजे. बाकी तुम्हाला जास्त करायची गरज पडली नाही. मेन्सला फक्त तुम्ही रिव्हिजनच, आणि मेन्सचा सिलेबस प्रीचा थोडा वास्ट आहे, मेन्सचा थोडा लिमिटेड आहे. आणि सिलेबसनुसारच अभ्यास करा. जे काही तुम्ही परीक्षेची तयारी करता, B करा, कंबाईन ग्रुप B करा, C करा, सरळ सेवा करा, त्याचा आधी तुम्ही सिलेबस काढून ठेवा आणि सिलेबसप्रमाणेच तुम्ही अभ्यास करा. सेकंड पेपर आता मॅथ्सचं चांगलं आणि जे काही 3 प्रश्न आहेत RTI RTSचे ते तुम्हाला फिक्स मार्क आहेत. आणि 3 पैकी 3 प्रश्न बरोबर येतातच त्याचे, कारण काय एकात 30 कलम आहेत आणि एकात 31 कलम आहे, आणि अख्खे आपण पॉलिटी 395 जे कलम आहेत ते पाठ करू शकता. तर तुम्हाला हे करायला काय वेळ नाही लागणार, त्यात देखील तुम्ही पैकीच्या पैकी मार्क पाडू शकता. त्यानंतर आता सायन्स हा विषय, जो सायन्स टेक्नॉलॉजी 12 प्रश्न हे सायन्सला येतात आणि 8 प्रश्न टेक्नॉलॉजीला. आणि सायन्स तर आपण प्रीला केलेला आहे. सायन्सचा बी मेन्सला काही घटकच आहेत मेन्सला, ते तुम्ही चांगले करा PYQच्या माध्यमातून. आणि 8 प्रश्न जी टेक्नॉलॉजी आहेत, टेक्नॉलॉजी हा सर्वांना विषय म्हणजे नवीनच आहे.
आणि आपलं काय म्हणजे बॅकग्राऊंड ग्रामीण असल्यामुळे या विषयाकडे आपण फक्त काय MSCIT केलेलं असतंय, 10वी झाली किंवा MSCIT करायची आणि त्याचं काय आपल्याला फायदा माहीत नसतं आणि ती वय बी नसते आपली म्हणजे भविष्यात त्याचा काय उपयोग. म्हणून फक्त MSCIT तेवढंच आपण कॉम्प्युटरचं केलेलं असतंय आणि आयुष्यात दुसरं काहीच केलेलं नसते. मग आपली टेक्नॉलॉजी हा विषय अवघडच आहे. मग त्याचं PYQ बघा एखादा शक्यतो त्याचा क्लासेस करून घ्या, कारण त्याचा कन्सेप्ट तुम्हाला, कारण मेन्सला वेळ थोडाच दिवस आहे, त्याचं काय कन्सेप्ट सांगणार कोण नसते आणि ती कोणाला कळत बी नाही आणि समजून मी सांगता येत नाही. त्यासाठी तुम्ही क्लास करा, ती तुमच्या पद्धतीने करा. आता टेक्नॉलॉजी झालं. आता पॉलिटीचा विषय तर प्रीलाच झालेला आहे, ते काय तुम्ही पैकीच्या पैकी देखील मार्क पडू शकता किंवा 13 तरी मिनिमम ठेवा. आता इकॉनॉमिक्स सारखा विषय, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आणि जिओग्राफी हे विषय 10-10 मार्काला आहेत आणि ते आपण प्रीला केलेले आहेत. आणि मेन्सला जो काही सिलेबस आहे ते पॉईंट टू पॉईंटच वाचा, जास्त काय करायचं भानगडीत पडू नका, कारण हे आता 10-10 मार्काला आहेत. आणि प्रीलाच आपण एवढा GS केलं आहे की बाबा मेन्सला बी मार्क येऊ शकतात, फक्त कॉन्फिडन्सनं उतरा, कॉन्फिडन्स मेन्सला लूज होऊ देऊ नका. आणि आता सांगायच्या गोष्टी म्हणलं तर या क्षेत्रात आपल्याला आता संयम तर पाहिजेच, पण आपली चिकाटी, जिद्द आणि सातत्य या क्षेत्रात पाहिजेच. त्यानंतर अजून काय हॅलो आता अजून काही गोष्टी सांगतो. माझा आता मेन्सचा स्कोअर सांगतो, प्रिलिमचा आधी सांगतो. मला आमचं मेरिट लागलं 62.5 50 2024च्या बॅचचं आणि मला होते 65.50. मग असं 23चं मेरिट लागलं होतं काहीतरी PSIचं 48. मग आपण पहिल्यांदा जेव्हा माझा स्कोअर आला 65 आला, म्हणलं आपण आता काय प्री काढली मरणाचं, आपण पुढे गेलो. मग आता काय डायरेक्ट मेन्सलाच लागावं. पण माझी प्री धाराशिवला होती, मग तिथं काय कुणाला जास्त असं मार्क आले नव्हते. पण जसं जसं मी पुण्यात आलो तर पोरांची मार्क ऐकायलो 70, 75, कोणा 77, कोणाची 80 क्रॉस बी झालेली. अरे म्हणलं आपण आता 65च पाडली. प्री तरी म्हणजे जवळच एक शिक्षक होते, त्यांना जाऊन विचारलं की बाबा एवढे मार्क आलेत, मेन्स करू का? ते म्हणले अरे कर की, चांगला स्कोअर आहे तुझा, पहिल्या ह्याच्यात चांगला स्कोअर आहे, मेन्स कर. मग मी मेन्सला लागलो. मग माझा मेन्स जेव्हा मेन्स आमची 2 फेब्रुवारी 2025ला प्री झाली आणि मेन्स होती आधी 1 जूनला प्री होती, 1 जूनला मेन्स होती, 1 जून 2025ला, परंतु काही दिवसासाठी पोस्टपोन झाली, 29 जूनला झाली. मग मेन्सला मला आले फर्स्ट कीनुसार 200 प्रश्नापैकी 152.5, म्हणजे प्रश्नाचं स्वरूप 152.5 आले. परंतु काही दिवसांना मग मी निवांत झालो की बाबा आता आपल्याला कोणती ना कोणती पोस्ट फिक्स आहे. एक तर STI तर फिक्सच आहे म्हणलं, पण ASU सुद्धा होऊन जाईल. परंतु हे क्षेत्र असं आहे की बाबा यात सेकंड की खाली म्हणजे आतले बाहेरल्या करण्यात तर एकदम हेच आहे. मग सेकंड की ज्या दिवशी आली त्या दिवशी मित्राचा फोन आला की बाबा 12 प्रश्न कॅन्सल झाले. मग मी घरीच होतो, म्हणजे गावाकडेच गेलतो त्या दिवशी. म्हणलं हे खरं सांग. मग तेव्हा काय माझ्यात म्हणजे नेटचा बॅलन्स नव्हता. मग हॉटस्पॉट घेतलं आणि बघितलं बाबा खरंच 12 प्रश्न कॅन्सल झाले आणि 12 प्रश्नापैकी माझे त्यातले त्यात 8 प्रश्न बरोबर होते. मग एकदम माझा स्कोर 144.25 वरच येऊन ठेपला. अरे वा, मग मला एकदम हे झालं की ही स्पर्धा परीक्षा आहे, यात जोपर्यंत लिस्टमध्ये म्हणजे नाव येत नाही तोपर्यंत आपण हे करायचं नाही. मग पुन्हा माझी ASUची तर होप सोडली. पुन्हा कसं तरी पुन्हा STIची मला वाटलं आता STI तर होतच नाही, जास्त आता ग्राउंडला लागावं, आता ग्राउंड करावंच म्हणलं. मग मला म्हणजे PSIचं स्वप्न घेऊन आलतो आणि आज PSI झालो आहे. ती एक म्हणजे जी स्वप्न घेऊन आलतो ती झालो, ती एक बरं वाटायले. बरं झालं ती STI ASU झालं नाही. त्यानंतर PSIचा जेव्हा ग्राउंडचा कट ऑफ, मी ग्राउंड चालू केलं. मग ग्राउंड चालू केलं, जेव्हा सेकंड की आली तेव्हा ग्राउंड चालू केलं. मला आता ग्राउंडच चालू करावं लागेल, आपलं काय खरं नाही, ते STI ASUच्या भानगडीत पडायचं नाही. आता एखादी पोस्ट आहे आपल्या म्हणजे PSI तरी घेऊनच जायचं. त्यानंतर मी ग्राउंड चालू केलं. ग्राउंड आता 60 मार्काला क्वालिफाय होतं. मग मी आता ग्रामीण म्हणजे माझं म्हणजे बालपण असं गावाकडचे खेळ ही खेळण्यात गेलं. मग मला वाटायचं ग्राउंड सोपं आहे, पण जेव्हा बी ग्राउंडला गेलो तेव्हा कुठं इंजुरीज व्हायची कधीतरी. म्हणलं ही देखील आता सोपं नाही. मग ग्राउंडची एकदम प्रॉपर एकदम धाराशिवला हे लावले मी, अकॅडमी लावली, एक जॉईन केली पोलीस भरतीची जी अकॅडमी, त्यांच्यात जॉईन झालो. पण तिथं सांगितलं नाही की बाबा मी PSIच्या ग्राउंडला आहे, एक पोलीस भरतीच्याच
यानुसार त्यांच्यासोबत मी ग्राउंड केलं. तिथे देखील चांगलं सांगितलं. जेव्हा निकाल लागला तेव्हा सांगितलं बा मी PSIचं ग्राउंड करीत होतो. तिथे देखील मला ग्राउंडची तयारी धाराशिवला केली. इंटरव्ह्यूला देखील मला चांगले मार्क आले. म्हणजे मागच्या वेळेस मला वाटतं आता 2019पासून असा ट्रेंड होता की बाबा 28 मार्काचा टॉपर आहे. मग मी बी ठरवलं होतं की बाबा आपले देखील 28 मार्क पडली पाहिजे आणि 28 मार्क आलेच मला. म्हणजे जेवढी ठरवली होती तेवढे 28 मार्क आले आणि मी राज्यात 8व्या क्रमांकाने PSI म्हणून माझी निवड झाली. त्यानंतर आता मी सर्व सांगितलं. आता आपली संगत म्हणजे मित्रांनो ह्या क्षेत्रात संगत चांगली असली पाहिजे. आणि मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हापासून मला म्हणजे राईट ठिकाणी आलो, बरं झालं असं वाटलं. त्या हॉस्टेलवर PSI विशाल सवई सरांसारखे त्यांचे रूममेट देखील PSI रवी चव्हाण, PSI भूषण कुमार भोसले, त्यानंतर PSI पृथ्वीराज बाराते यांचा मला सहवास लाभला. त्यांच्या ग्रुपमध्ये मी लहानच होतो. मग ते मला असं वेळोवेळी सांगायचं की बाबा तू देखील करू शकतो, तुझं म्हणजे चांगलं आहे, तू म्हणजे एवढ्या वयात आलास तू काही ना काय होणार. त्यांना माहीत होतं की हे काही ना काही होणार आणि मी देखील त्यांना म्हणजे दररोज अभ्यास करायचो. मग असे मित्र भेटले मला म्हणजे चांगले सांगणारे. त्यांनी त्यांचा म्हणजे प्लॅन बनवून दिला की बाबा टार्गेटनुसार अभ्यास कर आणि तुम्ही देखील म्हणजे प्रत्येक विषयाचं टार्गेट ठेवूनच अभ्यास करा की बाबा ह्या विषयाला एवढे मार्क पाडायचे आहेत. आणि जो काही लॉ ऑफ अट्रॅक्शन असतो तेवढे आपल्याला मार्क पडतातच. आणि दररोज लिहून ठेवायचं किंवा ह्याच्या मार्काच्या खाली यायचं नाही. आणि एकदम होतेच ती आणि ती माझं फॉलो झालं. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन ते तुम्हाला माहीतच आहे. आता अजून हॅलो आता एक सांगायचं की बाबा काय टाळायला हवं या क्षेत्रात. तर आता सोशल मीडियावर जे काही फालतू म्हणजे जो काही अभ्यासाचं आहे तेवढंच करा. मी तर म्हणतो जो काही अभ्यासाचं आहे आईवडिलांना डोळ्यासमोरून ठेवून म्हणजे आपण देखील त्यांना वाटत असतं की आपला म्हणजे मुलगा अधिकारी होण्यासाठी पुण्यात आलेला आहे आणि आपण देखील त्यांना कंटिन्यू असं डोळ्यासमोर ठेवून त्यांचे कष्ट पुन्हा त्यांची मेहनत या डोळ्यात ठेवून म्हणजे अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करा. फक्त काही ना काही तुम्ही होऊनच जाचाल. जे काय आता त्यांचं बी काही म्हणजे लय मोठं स्वप्न नसतं की बाबा आपला अधिक क्लास होणं झाला पाहिजे. आणि त्यांचं तरी काय असतंय बाबा म्हणजे चांगलं शिपाई बी हो बाबा. मला आता म्हणजे लावलं होतं की बाबा तू शिपाई तरी म्हणजे आमची काही अपेक्षा नाही पण काही ना काही हो म्हणजे शिपाई हो, गट ब गट क गट ड काही ना काही व्हा तेवढं त्यांना समाधान वाटतं. जेव्हा निकाल लागला तेवढा घरच्यांना एवढं म्हणजे भारी वाटलं की बाबा आपल्या मुलानं करून दाखवलं. म्हणजे वडील बी आता कारखाना कामगार असल्यामुळे त्यांना शिफ्ट असतात किंवा 4-12 रात्री 4-12 8-4. मग त्यांचं मी कष्ट डोळ्यासमोर ठेवायचो. मग मग म्हणजे त्यांच्याच आशीर्वादानं आणि जे काही मित्र भेटले त्यांच्या मार्गदर्शनामुळं मी या पदापर्यंत पोहोचू शकलो. तर सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आणि तुम्ही देखील चांगले अधिकारी घडा. नमस्कार. बघा खरं तर शब्द नाही माझ्याकडे बोलायला. त्याने तो जो प्रवास सांगितला तर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्याच्या मनामध्ये पहिलं ध्येय पक्क होतं आणि ध्येय पक्का झाल्यानंतर त्याने फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर एकदम स्ट्रॅटजीनं सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला नाही का. म्हणजे पहिले तर ध्येय पक्क पाहिजे. त्याची खासियत म्हणजे मी त्याला बघितलं हॉस्टेलमध्ये रूममध्ये की त्याने एक सुद्धा दिवस वाया नाही घालवला. की तो नेहमी त्याचा टॅबवरती लेक्चर बघणार किंवा सारखं रिव्हिजन करणार, नोट्स त्याच्यासमोर असायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी बोलला गायडन्स. आम्ही बघितलं की म्हणजे गायडन्स करणारे भरपूर लोक असतात परंतु ते त्या सांगितलेल्या पद्धतीनं करणं ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं आणि तेच त्याने सांगितलं आहे. आणि मित्रांनो याच्या भाषणामधून किंवा याच्या मार्गदर्शनामधून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. जे लोक नवीन पोरं असतील किंवा तयारी करणारे असतील त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं एकदम प्रॉपर पुरेपूरपणे जर तयारी केली योग्य मार्गदर्शनाखाली किंवा रिव्हिजन सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर नक्कीच तुम्हाला सुद्धा यश मिळतं बघा. आणि त्यांनी सांगितलं पेशन्स आणि संयम या पण तेवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहे. जरी तुम्हाला वाटत असेल की हा 21व्या वर्षी PSI झाला परंतु याच्या पाठीमागे जे 3-3.5 महिन्याची मेहनत आहे त्याची प्लॅनिंग आहे तेवढी त्यांनी तयारी केलेली आहे. ठीक आहे. यस. तर सगळ्यांनी छान स्टडी करा आणि आपल्या या मित्राला तुला पुढील ट्रेनिंगसाठी आणि पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असंच प्रेमराजसारखे भरपूर सारे अधिकारी आपल्या महाराष्ट्रातून गावागावातून हवे हीच इच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या प्लॅटफॉर्मवरती तू बोललास धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.